नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये आज ना आपण होळी विशेष पुरणपोळी पाहणार आहोत. तर अगदी पुरणपोळी असा स्वयंपाक आपण पाहणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण अगदी डाळ भिजवण्यापासून ते पोळी भाजण्यापर्यंत असं फक्त पुरणपोळीच पाहत आहोत. तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. पुरणपोळीसाठी हरभरा डाळ घेतली, तर ही डाळ नव्हे 3 तास भिजवली होती. 2 ते 3 तास भिजवली म्हणजे ती व्यवस्थित लवकर शिजली जाते. मस्त अशी शिजली गेली पाहू शकता. आता या पाण्यासोबतच आपणही शिजवून घेऊ. तर या वाटीने 1 वाटी तर साधारण पावशेर इतकी आपली ही डाळ आहे. पातेलं घेतलं आहे मोठं आणि यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे. आता या पाण्याला उकळी आली म्हणजे आपण ही भिजवलेली डाळ आहे ना ती पाण्यासकटच यामध्ये घालून घेऊ. तर मी आता हे पातेल्यामध्ये शिजवून घेत आहे. तुम्ही हवं असेल तर कुकरमध्ये 3 शिट्या काढल्या ना तरीसुद्धा व्यवस्थित डाळ शिजली जाईल. झाकण ठेवलं आहे, झाकणावर थोडंसं पाणी घातलं आहे. तर हे पाणी गरम होईल तसं आपण ना हे वापरू शकतो यामध्ये. डाळ ना आपली व्यवस्थित भिजली गेली तर ती पटकन शिजली जाईल. आता आधेमध्ये फक्त आपण ती व्यवस्थित हलवून घेऊ. तर पाहू शकता उकळी आली होती 1-2-3 मिनटामध्येच. तर असं मी झाकण ठेवून घेतलं आहे. डाळ एका बाजूला ठेवली शिजायला आणि आता कणिक मळून घेऊ. तर आज आपण गव्हाच्या पिठाचे बनवतो आहे. आता जेवढी डाळ तेवढंच पीठ तेवढाच गूळ असं नेहमी प्रमाण वापरायचं आहे. आता या 1 वाटी पोळीसाठी 1 वाटी पीठ गव्हाचं घेतलं आहे मी. त्यामध्ये 1-2 मोठे चमचे मैदा घातला आहे. मैदाही घातला आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे. हळद घालू अगदी थोडीशी आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मला ना पुरणपोळी अगदीच अशी पिवळ्या कलरवर हवी असेल ना तर रंग जास्त येण्यासाठी थोडी हळद जास्त घातली तरी चालेल. तर मला ना अगदीच थोडा कलर हवा होता, खूप जास्त गडद अशी नको हवी होती. यासाठी ना अगदी थोडीशी हळद घातली मी. 1 चमचाभर असं तूप घातले पाहू शकताय कणिकमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर असं हे तूप घातलं म्हणजे आपली पुरणपोळी ना अगदी मऊसूद अशी खुसखुशीत बनायला मदत होते. तर 1 चमचा तूप घेतलं होतं मी. जर तुम्ही तेल घेतलं तरीसुद्धा चालेल. तर तेल ना 2 चमचे घ्यायचे. लागेल तसं पाणी घालून मऊसूद असं पीठ मळून घेतलं आहे पाहू शकता. तर थोडंसं तेलाचा वरून हात लावला आहे मी आणि झाकून ठेवून देऊ बाजूला. तर आपण जी डाळ शिजायला ठेवली ना ती डाळसुद्धा आधेमध्ये हलवत राहायची. तर हे पीठ जरा वेळ झाकून ठेवू. मस्त असं मऊसूद मळलं गेलं आहे आणि डाळही पाहू शकता या ठिकाणी आपली बऱ्यापैकी शिजली. तर व्यवस्थित ती भिजवली होती. तर आधीमध्ये जर चुकून असं साली राहिल्या ना डाळीच्या पाहू शकता, एक दिसली मला तर ती मी बाजूला काढून घेतली. तर राहिली तर ती अशी काढून घ्यायची की आपल्या पोळीमध्ये वगैरे पोळी फुटू नये यासाठी. डाळ पाहू शकता मस्त अशी शिजली गेली. डाळ जी आहे ना ती अगदी फुटून पडेल इथपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायची. तर आता भिजवली होती तर व्यवस्थित ही पटकन शिजली गेली. तर हे आपण चाळणीवर गाळून घेऊ. ती ना येळवणी काढून आपण कटाची आमटीसुद्धा बनवणार आहोत. तुम्हाला अगदी थोडी जास्त येळवणी हवी असेल ना तर आत्ताच यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून आपली डाळ आणि येळवणीने ती काढून घ्यायची. तर मला खूप जास्त नको हवी होती. यामध्ये जे पाणी आहे ना तर तेवढीच हवी होती. तर मी अशी चाळणीने गाळून घेतली व्यवस्थित. 2-3 मिनटं गाळून डाळ ना अशी काढून घेतली मी पातेल्यामध्ये. गॅसही चालू करून घेतला आहे आणि आता आपली जेवढी डाळ होती ना पावशेर तेवढाच गूळसुद्धा घालायचा आहे. तर पावशेर डाळीसाठी या ठिकाणी मी 1 पावशेर गूळ घातला आहे. गूळ बारीक असा चिरला आहे. गूळ किंवा निम्मा गूळ निम्मी साखर घातली तरीसुद्धा चालेल. तर पुरणामध्ये वाटण्यासाठी ना आपण जायफळ, वेलची पूड सोबतच सुंठसुद्धा घालतो. त्यासाठी सुंठ ना अशी कुटून नंतर मिक्सरला फिरवायची पाहू शकता. या ठिकाणी आपली डाळसुद्धा आटत आले तर हलवत राहायची व्यवस्थित. डाळीमध्ये 1 चमचाभर तूप घातलं. मस्त अशी यामुळे आपलं पुरण बनलं जातं. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. लगेचच यामध्ये घालू जायफळ आणि वेलची पूड सोबतच सुंठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर ही डाळ ना आपण पाहू शकता या पद्धतीने अशी
मॅश करून घेतली म्हणजे व्यवस्थित बारीक होते. अगदीच चाळण नसेल पुरण चाळायची किंवा पाटा वरवंटा नसेल तर या पद्धतीने आपणही करू शकतो, पाहू शकता. आणि व्यवस्थित पुरण बनलं गेलं आहे. पुरण पसरूनसुद्धा आपली पळी अशी मस्त उभी राहते, पाहू शकता. तर मी नाही थोडंसं असं चाळणीवर गाळून घेत आहे, म्हणजे एकात दुसरी कुठं डाळ जरी शिल्लक राहिली ना तरी ती वाटली जाईल. संपूर्ण पुरण वाटून घेतलं आहे, चाळणीखाली लागलेलं सुद्धा काढून घेतलं आहे. मस्त असं पुरण बनले गेले, पाहू शकता. तर आपण पुरणपोळी बनवायच्या आदल्या दिवशीसुद्धा जरी पुरण बनवून ठेवलं ना, खूप जास्त प्रमाणात बनवायचे असेल तेव्हा तरीसुद्धा चालतं. तर आपण जे कणिक मळून ठेवलं होतं ना, तर ते पुन्हा थोडंसं मळून घेऊ. थोडंसं असं मी कुटून घेतलं आहे, पाटा वरवंटा असेल तर त्यावर कुठलं तरी चालेल. थोडंसं तेलाचा हात लावून व्यवस्थित ते कुटून असं मळून घेतलं पुन्हा थोडंसं. नुसतं गव्हाचं पीठ न वापरता यामध्ये आपण थोडंसं मैदा मिक्स केला आहे, त्यामुळे लवचिकता येते गव्हाच्या पिठाला आणि आपली पुरणपोळी ना मस्त अशी बनली जाते. तर नुसतं गव्हाचं पीठ न वापरता थोडा मैदा त्यामध्ये नक्की वापरायचा. साधारण पावशेरसाठी 2 मोठे चमचे मी मैदा घातला होता. तर आज आपण या पाव किलोच्या पुरणपोळी बनवतो आहे. जरा वेळ असं कुटून घेतलं मी आणि व्यवस्थित पाहू शकता किती मस्त असं लवचिकपणा आला आहे आपल्या पिठाला. आपली पुरणपोळीसुद्धा मस्त बनणार आहे. आता आपण जे कणिक मळून ठेवले ना त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ. एक छोटा लिंबू असतो ना, इतकी मी ही अशी पारी बनवून घेतली. गोळा घेतला आहे, त्याची अशी वाटी बनवून घ्यायची किंवा पारी बोलतो आपण, आणि यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे. तर मी इकडं खाली पोळपट घेतलं ना, त्या पोळपटवर पेपर लावून घेतला आहे, न्यूजपेपर. मस्त अशी वाटी बनवून घेतली. तर मध्ये ना थोडीशी अशी जाड ठेवायची आणि आता लगेचच यामध्ये पुरण भरून घेऊ. तर अगदी गच्च पुरण अशी भरून अशी आपण ही पुरणपोळी बनवतो आहे. आणि अगदीच हळद थोडी वापरली होती तर कलरसुद्धा किती मस्त लाईट असा आला आहे, पाहू शकता. हलका असा पिवळा कलर. तर आपल्याला कमी हवं आहे पुरण, जास्त हवे त्यानुसार आपण भरू शकतो. पण या ठिकाणी मी अगदीच गच्च असं हे भरून घेतलं आहे, पाहू शकता. आणि व्यवस्थित असं बंद करून घेऊ. तर पीठ जे आहे ना ते असं खाली दाबून आपल्याला हे भरून घ्यायचं या पद्धतीने, गोल गोल फिरवत व्यवस्थित बंद करून घ्यायचं, म्हणजे लाटतानाच आपली पुरणपोळी वगैरे फुटू नये यासाठी. पोळपटवर न्यूजपेपर लावला आहे आणि त्यावरनं थोडंसं असं मैदा किंवा गहू पीठ लावून आपल्याला अशी पुरणपोळी लाटून घ्यायची. तर या पद्धतीने आपली ही पोळी ना आपण सरकवून किंवा आपलं जे पोळपट आहे ना ते सुद्धा फिरवून अशी लाटू शकतो या पद्धतीने, पाहू शकता. आणि पेपरवर पटपट अशा लाटल्या जातात. अगदीच न्यूजपेपर नसेल ना तर एखादा प्लेन पेपर कोणताही चालेल. तर अगदी तुम्ही पहिल्यांदा वगैरे बनवत असाल ना, पोळी तुम्हाला फिरवायला वगैरे पोळपटवर जमत नसेल तर या पद्धतीने नक्की पोळी लाटून पहा. एकसारखी चारी बाजूने लाटून घ्यायची, पाहू शकता. अगदी मस्त अशी पातळ पुरणपोळी लाटून घेतली, गोल गरगरीत. आता वरची बाजू खाली जाईल, खालची बाजू वर येईल अशी तव्यात घालून घेऊ. तव्यालाही थोडंसं तेल लावलं आहे, तेल किंवा आवडीनुसार तूप, आणि पोळी घालून घेऊ. गॅसही आता थोडा मीडियम असा ठेवला आहे. तर तवासुद्धा ना सुरुवातीला अगदीच खूप जास्त आग येईल इतकासुद्धा गरम करायचं नाही, नाहीतर पोळी टाकले आपली करपून जाईल. यासाठी तवा ना अगदी मीडियम असा गरम केला होता, त्यावर पुरणपोळी घालून घेतली. आता ती एका बाजूने झाली म्हणजे परतवून घेऊ. एका बाजूने भाजत आली म्हणजे ती वरून फुगली जाते थोडीशी, पाहू शकता. किंवा थोडी आपण उचलून थोडीशी पाहिली तरीसुद्धा चालेल. तर मी या ठिकाणी परतवून घेतली आणि लगेचच दुसरी बनवून घेऊ आणि पुरण भरून घेऊ. पोळीला कलर पाहू शकता, अगदी हलकासा पिवळसर कलर आला आहे. तुम्हाला थोडा जास्त पिवळा हवा असेल ना तर हळद जास्त घालायची. थोडंसं तेल लावून घेतलं आहे, तेल किंवा तूप, आणि लगेचच पोळी परतवून घेऊ. तर आता गॅस मिडियमच होता,
नाहीतर अगदीच फुल असेल ना तर लगेचच पोळी आपली भाजली जाते. तर परतवून घेतली मी आणि वरूनसुद्धा मस्त तेल लावून घेऊ. दोन्ही बाजूने एकसारखं असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त अशी टम्म फुगली गेली पोळी आणि लगेचच परतवून घेऊ. तर आता पोळी परतल्यानंतर गॅस थोडा कमी केला तरी चालेल, नाहीतर ना आपली पोळी थोडी खालून करपली जाते. तर माझा गॅस थोडाच जास्तच होता, तर पाहू शकता हलकीशी आपली जास्त भाजली होती पुरणपोळी, पण मस्त अशी टम्म फुगली होती आणि अगदी खुसखुशीत मऊ अशी बनली होती गव्हाची पुरणपोळी. तर लगेचच मी दुसरीसुद्धा या ठिकाणी लाटून घेतली पटपट. तर पोळीसुद्धा लाटताना खूप जास्त घाई न करताना हलक्या हाताने हळूहळू अशी आपल्याला ती अशा हाताने होईल तर फिरवायची, नसेल तर ना एकदम असं हे पोळपट फिरवून आपण अशी लाटून घेऊ शकतो. पाहू शकता म्हणजे आपल्याला ही पोळी उचलावीसुद्धा लागत नाही, एकसारखी मस्त अशी लाटली जाते. हवी तेवढी मोठी पुरणपोळी या पद्धतीने आपण बनवू शकतो. तर आपल्या पावशेर डाळीमध्ये ना मस्त अशा आपल्या 8 पुरणपोळ्या बनल्या होत्या. किती मोठी बनवतो छोटी बनवतो यावर सुद्धा अवलंबून आहे. तर या ठिकाणी आपण पाहूयाच आपल्या कशा मीडियम साईजच्या पुरणपोळ्या बनल्यात ते पुढं. आता पुन्हा थोडंसं तेल लावले तव्याला घालून घेऊ. या पद्धतीनेच या ठिकाणी मी संपूर्ण पोळ्या ज्या आहेत ना त्या बनवून घेतल्या होत्या. तरी पुरणपोळी बनवायची अगदी साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही पहिल्यांदा वगैरे बनवत असाल ना तर नक्की या पद्धतीने पोळ्या बनवा. अगदी छानच असे बनणार आहेत पोळ्या. तर या गव्हाच्या पिठाच्या आपण बनवलेत. तुम्हाला मैद्याच्या पिठाच्या बनवायचे असतील ना तर मैद्याच्या पिठाची सुद्धा पुरणपोळी रेसिपी व्हिडिओ आहे चॅनलवर, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, तो सुद्धा नक्की चेक करा. या व्हिडिओमध्ये आपण ना फक्त पुरणपोळीच पाहिली, सोबतच आपण कटाची आमटी आणि संपूर्ण स्वयंपाक बनवला आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ना कटाची आमटी पाहणार आहोत. व्हिडिओ मोठा होत होता यासाठी ना मी हे फक्त पुरणपोळी दाखवली आज. सोबतच अगदी पहिल्यांदा वगैरे जे बनवणारे असतील ना तर त्यांना व्यवस्थित लक्षात यावं आपलं पुरण कणिक यासाठी म्हणून ना पुरणपोळीसाठी विशेष असा आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने गव्हाची पुरणपोळी बनवता का की मैद्याची बनवता ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि या पद्धतीने आपल्या मस्त अशा पुरणपोळ्या संपूर्ण मी लाटून घेतल्या होत्या. तर आज ना आपण पारंपरिक पद्धतीने अशीची गव्हाच्या पिठाची पुरणपोळी रेसिपी बनवली. अगदीच आपला पाटा वरवंटा सोडला तर चाळणीमध्ये व्यवस्थित पुरण गाळून मस्त अशा आपल्या या मऊ मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या बनल्या गेल्यात. पाहू शकता. आणि चवीलासुद्धा अगदी नुसतं दुधामध्ये जरी आपण कालवून खाल्ल्या ना तरीसुद्धा गोड अशा बनल्या जातात. मस्त अशा आतमध्ये पाहू शकता मस्त पुरण असं भरलं गेलं आहे. आणि लगेचच या ठिकाणी मी ताटसुद्धा करून घेतलं होतं. त्याला संपूर्ण आपण थाळी व्हिडिओसुद्धा पाहणारच आहोत. तर वरून थोडंसं असं पोळीवर तूप घालून घेतलं आणि पाहू शकता मस्त असं आपले पुरणपोळी थाळी तयार आहे. पुन्हा नुसतं पुरणपोळीच पाहिली, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही कटाची आमटी गुळवणी भजे भाजी असं संपूर्णच पाहणार आहोत. तर मस्त अशी पुरणपोळी आपली तुटली जात होती. पाहू शकता मस्त अशी गच्च पुरणाने भरलेली. आजचा हा होळी विशेष पुरणपोळी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.